हॅलो मुलांनो, मी आहे साची तुमची स्टडी बडी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल साची स्टडी स्टुडिओमध्ये. मुलांनो, आजचा विषय आहे मराठी व्याकरण. पुस्तक आहे कस्तुरी. आज इथे आपण पाहणार आहोत इयत्ता 5वीचा पाठ शब्दाशब्दातील फरक. तर चला सुरू करूया. काही शब्दांचे उच्चार आपल्याला सारखे वाटतात, पण त्यांचे अर्थ वेगवेगळे असतात. तर तेच आज आपण पाहणार आहोत. उदाहरणार्थ, माता म्हणजे आई आणि दुसरा शब्द आहे माथा, थ. त्याचा अर्थ होतो डोके. दुसरा शब्द वदन म्हणजे तोंड आणि वंदन म्हणजे नमस्कार. तिसरा शब्द संत म्हणजे साधू पुरुष आणि संथ म्हणजे सावकाश. चौथा शब्द आहे चिकू म्हणजे एक फळ आणि दुसरा शब्द आहे चिक्कू म्हणजे कंजूस माणूस. पाचवा शब्द आहे सण म्हणजे वर्षगणना. इथे नळाचा न आपण वापरलेला आहे. दुसरा शब्द आहे सण, बाणाचा न. त्याचा अर्थ होतो चांगला दिवस किंवा उत्सव. पुढचा शब्द आहे अवस्था म्हणजे स्थिती आणि दुसरा शब्द आहे व्यवस्था म्हणजे बंदोबस्त. पुढचा शब्द प्रचार म्हणजे प्रसिद्धी आणि दुसरा शब्द आहे प्रसार म्हणजे वाढ. आठवा शब्द आहे दिन म्हणजे दिवस. इथे पहिली वेलांटी वापरलेली आहे द ला, उच्चार होतो दिन. दुसरा शब्द आहे दिन. इथे दुसरी वेलांटी आहे, द चा उच्चार दीर्घ होतो दीन म्हणजे गरीब. नववा शब्द आहे शिर. इथे पण श ला पहिली वेलांटी आहे, अर्थ होतो डोके आणि दुसरा आहे शीर. दुसरी वेलांटी दीर्घ उच्चार शीर म्हणजे धमनी. 10वा शब्द आहे पत्र म्हणजे लिहायचे पत्र आणि दुसरा आहे शब्द पात्र म्हणजे योग्य. पुढचा शब्द आहे सूत म्हणजे मुलगा. इथे स ला पहिला उकार आहे. दुसरा शब्द आहे सूत म्हणजे कापसाचा दोरा. इथे स ला दुसरा उकार आहे. पुढचा शब्द आहे व्रण म्हणजे जखमेची खून आणि दुसरा शब्द आहे वर्ण म्हणजे रंग. पुढचा शब्द आहे अगर म्हणजे किंवा आणि दुसरा शब्द आहे आगर म्हणजे साठा. कळतंय मुलांनो? आता आपण ह्याच पाठातले दुसरे शब्द पाहणार आहोत की त्यांचे अर्थ काय होतात. हे शब्द आपल्यासाठी नवीन आहेत. जसे की आजन्म म्हणजे जन्मभर, आकंठ म्हणजे कंठापर्यंत, आमरण म्हणजे मरेपर्यंत, दर साल म्हणजे प्रत्येक वर्षी, यथाशक्ती म्हणजे शक्तीप्रमाणे, यथाविधी म्हणजे विधीप्रमाणे, प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी किंवा दररोज, घरोघरी म्हणजे प्रत्येक घरी, विनाकारण म्हणजे कारण नसताना, पावलोपावली म्हणजे प्रत्येक पावलाला. क्षणोक्षणी म्हणजे प्रत्येक क्षणाला, रीतसर म्हणजे रीतीनुसार, दिवसेंदिवस म्हणजे प्रत्येक दिवशी, बिनधास्त म्हणजे धास्तीशिवाय, रात्रंदिवस म्हणजे प्रत्येक रात्र व दिवस. तर मुलांनो, आज इथे आपण पाहिलेला आहे इयत्ता 5वीचा पाठ शब्दाशब्दातील फरक.
पुस्तक आहे कस्तुरी. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक यू फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग अँड कीप स्टडीइंग. Study smart and shine like a star. Please like, share and subscribe. Bye bye.